नमस्कार मंडळी. यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवायचा विचार करताय तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. कृपया शेवटपर्यंत पहा आणि भरपूर काही शिका. खरं तर यूट्यूबचं मॉनिटायझेशन होण्यासाठी वेगवेगळ्या पात्रता आपल्याला धारण करावं लागतं, ज्याला आपण इलिजिबिलिटी म्हणतो. आणि ही इलिजिबिलिटी खूप वेगवेगळ्या स्तरावरती असते. बघा ना, सगळ्यात पहिल्यांदा यूट्यूब स्टार्ट झालेलं आहे फेब्रुवारी 2005 मध्ये आणि यूट्यूबनी ऍडसन्स यूज करायला सुरुवात केली 2007 मध्ये. तेव्हा चॅनलसाठी मॉनिटायझेशन होण्यासाठी कुठलाही क्रायटेरिया नव्हताच. युट्यूब स्वतः डिसाईड करायचं की कोणाला मॉनिटाईज करायचं किंवा नाही करायचं, हे युट्यूब स्वतः डिसाईड करत होतं. त्याच्यानंतर तो क्रायटेरिया तसाच राहिला 2012 पर्यंत. मग एप्रिल 2012 मध्ये युट्यूबनी सगळ्यांसाठी ओपन केलं तो इलिजिबिलिटीचा क्रायटेरिया. तेव्हा फक्त तुम्ही चॅनल काढायचा, 0 सबस्क्रायबर, 0 व्ह्यूज आणि तिथून पुढे तुमचं मॉनिटायझेशन सुरू. हे 2012 पासून 2017 पर्यंत होतं. एप्रिल 2017 ला युट्यूबनी काय केलं की तुमच्या चॅनलवरती लाईफ टाइम 10,000 व्ह्यूज आले की तुम्ही मॉनिटायझेशन होत होता. पण हा रूल सुद्धा तत्कालीन स्ट्रिक्ट रूल मानला जात होता, एक कडक कायदा होता तेव्हा. पण 2018 मध्ये काय केलं, पुन्हा जी आजची इलिजिबिलिटी आहे ना, 1,000 सबस्क्रायबर, 4,000 तास वॉच टाइम, 90 दिवसामध्ये 10 मिलियन, हा क्रायटेरिया जानेवारी 2018 मध्ये युट्यूबने लॉन्च केला, जो आजही चालू आहे. आणि आता ऑगस्ट 2026 चालू आहे बघा. आणि 1 फेब्रुवारी 2027 पासून युट्यूब नवीन इलिजिबिलिटी घेऊन येत आहे, ज्याच्यामध्ये 1,000 सबस्क्रायबर तसंच आहे, पण वॉच टाइम मात्र 8,000 तास, म्हणजे तब्बल दुप्पट केलेला आहे. ही गोष्ट नमूद करून घ्या. आणि 90 दिवसामध्ये आधी 10 मिलियन व्ह्यूज काढायचे होते शॉर्ट्ससाठी, आता ते 20 मिलियन झालेले आहेत, म्हणजे हेही दुप्पट झालेलं आहे. युट्यूबनी क्रायटेरिया ऑलमोस्ट दुप्पट म्हणजेच डबल करून टाकलेला आहे. घाबरून जायचं काही कारण नाही. नवीन युट्यूबर असाल तर अजूनही तुमच्याकडे 6 महिने आहेत. ऑगस्ट 2026, सप्टेंबर 2026, ऑक्टोबर 2026, नोव्हेंबर 2026, डिसेंबर आणि जानेवारी 2027 पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे, तब्बल 6 महिने. या 6 महिन्यामध्ये जर तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करून घेतलं तर जुन्या इलिजिबिलिटी प्रमाणे तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी डबल वॉच टाइम गेन करायची गरज नाही. पण 1 फेब्रुवारी पासून मात्र काय होणार आहे, 1 फेब्रुवारी 2027 पासून मात्र तो जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो मात्र दुप्पटवाला आहे, तो लागू होणार आहे. आता काय होतंय माहिती का, आपण चॅनल कडून खूप सारे एक्सपेक्टेशन ठेवतो. जेव्हा आपण चॅनल काढतो आपल्याला वाटतं काय झटपट पैसा मिळेल, तसं नसतं. सगळ्यात पहिल्यांदा काही थंब रूल आहेत. आपण एकूण 8 असे रूल पाहतोय जे प्रत्येक युट्यूबरनी आपल्या चॅनलवरती केले पाहिजेत. सगळ्यात पहिलं की लो एक्सपेक्टेशन म्हणजे लो डिसअपॉइंटमेंट होती आपली. कमीत कमी अपेक्षा ठेवायची म्हणजे कमीत कमी अपेक्षा भंग होतो. हा पहिला रूल. दुसरा, डोंट क्विट इझिली. एवढ्या सहज सोडायचं नाही. युट्यूबवरती कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे, कंटेंट खूप महत्वाचा आहे, बरोबर. तिसरा रूल आहे अप्लाय व्हॉट यू लर्न. तुम्ही जे काही शिकताय वेगवेगळ्या माध्यमातून ते तुमच्या चॅनलवरती अप्लाय करायला शिका, बरोबर. फाइंडिंग अ राईट ऍडवाइस. तुम्हाला युट्यूबवरती सल्ले देणारे खूप आहेत की युट्यूबचं चॅनल मॉनिटायझेशन करायचं असेल तर ही सेटिंग ऑन करा, ती सेटिंग ऑन करा, हे करा, ते करा. असं काही नसतं. तुम्ही त्यातला राईट ऍडवाइस शोधला पाहिजे, तेव्हाच तुमचं चॅनल ग्रो होणार आहे. 5वं जे आहे ते स्टॉप ट्राईंग टू बी युनिक. काही गोष्टी असतात जिथं तुम्ही युनिक व्हायला पाहिजे, पण प्रत्येक ठिकाणी युनिक व्हायची गरज नाही. 6वं, डिफाईन अ निश. निश म्हणजे काय मित्रांनो, जो स्पेशल एरिया ऑफ इंटरेस्ट आहे, जे तुम्ही करू शकता ना ते बाकी कुणीही करू शकत नाही, ही भावना तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवली पाहिजे. असा युनिक कॉन्टेंट तुम्हाला काढायचा आहे, त्याला आपण निश असं म्हणतो. त्याच्यानंतर स्टे कन्सिस्टंट. युट्यूबवरती कन्सिस्टन्सीला खूप महत्व आहे. युट्यूबचा अल्गोरिदमच त्या पद्धतीनं सेट झालेला आहे की तुम्ही किती कन्सिस्टंटली काम करता त्यानुसारच तुमचे व्हिडिओ व्हायरल होणार आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझा एक व्हायरल व्हिडिओ माझा चॅनल मॉनिटाईज करेल, तसं नसतं. कुठला व्हिडिओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. त्यासाठी कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते, बरोबर. आणि चेंज अ निश. तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट जसा आहे तसा तो वेळोवेळी बदलत राहिला पाहिजे. त्यातूनच खरं तुम्हाला जे काही तुमचा निश आहे तो ऍक्च्युअल निश गवसणार आहे, तिथून पुढे कन्सिस्टंटली तुम्हाला काम करायचं आहे.
घाबरून जायचं काहीही कारण नाही. युट्यूबची पॉलिसी जरी बदलली असली तरी आपण आपली स्ट्रॅटेजी तशीच ठेवली तरी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. अजूनही 6 महिने आपल्या हातामध्ये आहेत. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की हा माझा जो चॅनल आहे, किती व्ह्यूज आहेत, 365 दिवसामध्ये किती वॉच टाइम गेन केलेला आहे, किती सबस्क्रायबर गेन केलेले आहेत, ह्याचे सगळे स्क्रीनशॉट मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती देत आहे. ते बघा. तुम्हाला कुठल्याही पद्धतीची मदत पाहिजे असेल तर हेल्प एवढंच करा कमेंटमध्ये. मी तुम्हाला नक्की कमेंटला रिप्लाय देईन आणि आपण सगळेजण मराठी मंडळी एकमेकांना सपोर्ट करू आणि नक्कीच ग्रो करू. धन्यवाद.